धरावे संतांचे ते पाय, हरी प्राप्तीसी उपाय. धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने, तेने साधती साधने, सुटती भवाची बंधने. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, पूर्ण करती मनोरथ. तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपेदान कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला. तुमच्या अनुग्रह लादलो पावन झालो सरासरी. ओम नमो जी अध्याय वेद प्रतिभाध्याय. जय जय संसाराच्या स्वरूपा देवा तुझी गणेश. सकळ मती प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधान दे. मस्तके पाया
प्रस्तुत प्रसंगी तुमच्या सेवेसाठी अभंग जन जनार्दन जगाचे जनार्दन मायबाप यांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग असा आहे, तुम्हाला मग पीडित अज्ञान जीवनाला संत जनार्दन स्वामी सांगतायत की बाबांनो रे, जन्माला येऊन आपण कर्म करतो, हे सगळंच कर्म काही चांगलं नसतात. जन्मा येऊन हानी केली काय, म्हणून ही हानीची आपल्याला निवृत्ती करण्यासाठी तुम्ही लवकर आणि लवकरात लवकर सावध व्हा आणि सद्गुरू संतांना शरण जा. आणि संतांना शरण झाले गेल्याच्या नंतर संत आपल्याला देवाची प्राप्ती करून देतात. म्हणून हरी प्राप्तीची आपल्याला जर हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांना शरण गेला पाहिजे. काय मग त्याने साधती साधन. जर भगवंत आपल्याला संतांनी मिळून दिला, त्यांना शरण गेलो मनभावाने, मग आपल्याला भगवंत संत आपल्याला देवाची प्राप्ती करून देतात. आणि देवाची प्राप्ती झाली मग आता काय करायचं, मग तेरे साधती साधन. तुम्हाला जी साधन करायचे काय, ह्या कलियुगामध्ये तरुण जाण्यासाठी संतांनी तुमच्यासाठी भरपूर काय करून ठेवलेलं आहे. काय उणीव नाही या ठिकाणी. मग ती साधनाचा वापर करा, भजन करा, सत्संग करा, हरिपाठ करा, प्रवचन करा आणि कीर्तन करा. आणि कीर्तन केल्याने काय होतं, कीर्तनाने पापाचा नाश होतो. काय कीर्तनाने पापाचा नाश होतो. म्हणजे सगळे जी साधनं तुम्ही वापरलीत ना, तर ह्याने तुम्ही जी आपल्याकडून पाप झालेली असतात त्याचा नाश होऊन जातो आणि भगवंत पर्यंत आपल्याला संत पोहोचवतात. मग पोहोचवत हे खरं कसं काय, ते एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. ते जे तुम्ही खरोखर आतुरतेने प्रेमाने भावाने जर तुम्ही त्यांची सेवा केली तर ते परिपूर्ण तुम्हाला तुमचे मनातले विचार आहे, भाव आहे काय, ते पूर्ण गतीला नेतात. थोडासा पर्याय देतो. मी आपण अभंगाकडे बोलूया. या दहिवली गावामध्ये मौजे दहिवली गाव, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, काय ही माझी जन्मभूमी. या ठिकाणी मी जन्म घेतला आणि जन्म घेऊन कर्म करायला मुंबईला गेलो. काय पण जन्म ह्या भूमीमध्ये घेते, ह्या ग्राममातेच्या चरणाशी मी जन्म घेतला. हे वीर सूर पराक्रमी हे माझे हनुमंत आहे, ह्यांच्या चरणाशीच माझा जन्म झाला. म्हणून त्यांचं थोडंसं भजन करूया. चरण चरण हनुमंता
आमचे हरिभक्त पारायण तुकाराम दाजी कदम खरोखर ते आमच्या आजोबानी अनंत योगाची असेल पुण्याई त्याच्याच वाचे भगवंताचं नाम येईल श्रीचं नाम येईल आणि एवढे अखंड त्याचप्रमाणे आमचे रामजी सकाराम चला हे बी आमचे आजोबा आमचे पंजोबा आहेत आमचे जीवलक माझे सकाळी जीवलक म्हणजे माझे सखा म्हणजे माझ्या जीवाचं जीवलक आहे म्हणून त्यांच्यासाठी पण आपण थोडस हे करूया भजन करूया आपण श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम भक्ती परमार्थ जर तुम्हाला करायचा असेल तर तो एकांती परमार्थ होत नाही त्याच्यासाठी संगत पाहिजे मग ह्या दोन विभूतीने विचार केला असेल काय आपल्या मनामध्ये विचार केला असेल की ह्या माझ्या देवली गावामध्ये येणारी माझी नवीन पिढी यांचा उद्धार होण्यासाठी त्याने विचार केला की ह्या ठिकाणी बीज पेरलं पाहिजे आणि ते बीज पेरलं ते बीजाचं फळ आज आम्हाला हरिनाम विचारच असतात पुढे काय होणार आहे कलियुग येणार आहे पुढे काय होणार आहे हे त्यांना कळूनच आलं होतं म्हणून त्याने इवळेचे रूप लावलेले द्वारी आणि त्याचा वेळू गेला गगनावरी आज या ठिकाणी मला समजायला लागला तेव्हापासून ते या ठिकाणी एक टेबा लावायचे काढा दगडीचा काळा हनुमंताच्या मंदिरमध्ये लावायचे आणि त्या ठिकाणी काकडा व्हायचा सकाळचा 2-3च माणसासाठी पण आर्थिक ते काकडा फक्त एकच काढा करत असायचे आणि संध्याच्या जे दिंड्या यायच्या सप्त्याच्या त्या इथून कोकमाडी नाचत आमच्या धैवली ग्रामस्थ मंडळ जाणार त्यांना नाचत इथं आणायचं
इकडून येणार ते आमच्या अंगणामध्ये येणार, त्या दिंड्या तिथून नाचवीत इथपर्यंत आणायचं काय. तो जो आनंद होता ना तो आता डोळ्यांनी बघायला पण आम्हाला भेटत नाही, पण तो आनंद आम्ही त्याचा लक्ष परिपूर्ण ठेवून काय की ह्या आनंद आमच्या हृदयात राहावा. आणि माझ्या सारख्या दगडाची आठवण माझ्या दैवली गावामध्ये माझ्या गावाला आठवण ह्या दगडाची आली की हा दगड कुठेतरी पडून जाणार काय, याचा विलय होणार या दगडाचा. त्याच्यापेक्षा त्याला यावर्षी कीर्तनवर स्वरूपी सेवा द्यावी, पण ते पात्रतेचं मी नाही आहे, मी दगड आहे. हा दगड घडवणारा माझा परमपूजे समर्थ सद्गुरू याने हा दगडाला घाव देऊन ठोकून ठेकून ठोकून त्याने आज तुमच्या इथे उभा राहायला त्याने मला नाम तुझे नाम तुझे कसं वर्णन करा या माझ्या अनुभूतींचं काय. मला जर माझ्या सद्गुरूंनी पहिल्या प्रथम मी तुमच्या गावाचा मला सेवा दिली म्हणून मी पहिल्या प्रथम तुमच्या गावाचं मनापासून काय मनापासून अंतःकरणापासून मी तुमचा आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो काय. आमचे तुकाराम महाराज हे नाम घ्यायला किंवा ह्या ठिकाणी यायला आपल्याला पुण्याही लागते काय. म्हणून या या जाग्याचा महिमा गोकुळ जाग्याचा महिमा आणि हे गोकुळ माझे श्रीकृष्णाचं गोकुळ आज या ठिकाणी काय. आणि त्या संतांचे काय वर्णन करू. तुकाराम तुकाराम तुकाराम
एवढी पावर आहे आमच्या कुलामध्ये, आमच्या गावामध्ये ही संतांची पावर आहे काय. अहो मला काय कीर्तन करता येत नाही, पण माझ्या सद्गुरूच्या नामाने जे पावर मला मिळालेली आहे ते शक्ती जी आहे ना ते शक्तीवरच मी जगत असतो. बाकी माझ्याकडे पैसा नाही, धन नाही, दौलत नाही, काही सुद्धा नाही. तुम्ही कुणी पण येऊन माझी बँक बॅलन्स बुक आहे 2-4 पडलेले आहे, काय नाही त्याच्यामध्ये अजिबात नाही. आणि मी त्याच्या अपेक्षा करत नाही, कारण मला माहिती आहे तिथे ते नाचेले पुण्यरूपी दिसे हे घटिका यंत्र जैसे. मग दिसतंय ते नाचतंय, मग त्याची कशाला अपेक्षा करायची. हा काल ह्याला कधी पण घेऊन जाणार आहे काय. सावध व्हा बाबा, सावध व्हा काय. ह्याला काल कधी पण झडप टाकला तो घेऊन जाईल. मग दिसतंय ते काय करायचं. अरे पोट भरलं ना, पोट भरलं ना, बस झालं ना. उद्या तुझी अपेक्षा तू करूच नको काय. उद्याला ते मिळणारच आहे, त्याची अपेक्षा करू. कारण जन्माला ज्या टायमाला भगवंताने तुम्हा आम्हाला टाकलं जन्माला आईच्या उदरामध्ये, कर्मानुसार त्यांच्या आई वडिलांच्या कर्मानुसार आपल्याला जन्म मिळाला. एक युनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. आणि ते कर्मातून तुम्हा आम्हाला आज या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये आपण आलो. मग आल्याच्या नंतर त्याने भगवंताने पहिलाच त्याने विचार केला, माझ्या लेकराला मला मृत्यूलोकामध्ये पाठवायचा आहे, मग तो तिथं खाईल काय काय. तर त्या तुम्हा आम्हाला खाण्यासाठी पहिले आपल्या आईला दूध, आईला न आल्यास गाईला दूध त्यांनी पहिली निर्मिती करून ठेवली काय. या सर्व विभूती त्याने पहिल्या तुमच्या आमच्यासाठी करून ठेवलेल्या आहे. पण जा आणि गेल्यानंतर काय करतो, मला काय देणार तू. मला तू माझं रात्रंदिवस भजन कर काय, माझं भजन कर तू गेल्यानंतर. पण तो उतरातच बाहेर येतील कवा कवा भगवंत विचार रे नाटवी अभंग जनार्दन स्वामी महाराजांचा आहे. अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला गड जीवनाला उपदेश करतायत. म्हणजे उपदेश पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगातून सांगतायत तुका हरी प्राप्तीची उपाय आहे. बाबांनो रे, तुम्ही आलात ना जन्माला, तुम्हाला वचन देऊन आलात, फसवतोय, पण तुला पुढे तुझ्यासाठी मी कलियुगामध्ये विभूती तयार करून ठेवली आहे काय. आणि त्या संतांना तू शरण जा, आणि त्या संतांना शरण गेल्याने तुझा काय होईल, उद्धार होईल. तुझा होईल, तू अनेकांचा उद्धार करशील काय. तू नावलौकिक करशील, आणि तू नावलौकिक केलं तुझ्या हृदयात तर मी आहे, फक्त तू तो ओळख करून घे काय. हा जो दिसत नाही आणि हे नास्तिक जे दिसतंय हे नाश होणार आहे, याच्या पाठीला लागू नको. ही धन दौलत संपत्ती आमचं आज गेलं, पंज गेलं, वाढ वडील सर्वच गेलं, आणि तुम्ही आम्ही सुद्धा जाणार आहे. मग कशा त्याच्यावर काय लोक ठेवू नको. ते काही त्यातला काय घेता येणार नाही, काय नाही. काय लोकांच्याही जागा जमीनसाठी सर्वसाठी नुसतं हे मला, हे माझं,
अरे बाबा काय तुम्ही नेणार नाही काय, हे नाच आहे इथे राहून जाणार आहे काय, एवढं काय काय लोकांची होतात, काय ओळख पण ठेवीत नाही, नात्याची होत्याची कसलीच काय ओळख ठेवीत नाही काय. जरी म्हणे नामा झालो मी येचवा आणि निघालो केशवा तुझ्या घरात, पण आमच्या काय काय असे काही लोक आमच्या म्हणजे ह्या महाराष्ट्रात म्हणा किंवा आपल्या जगामध्ये निर्माण आले, ती वेचवा जनाबाई यचवा होत्या आणि भगवंताच्या नामाला निघते. पण काही लोक आहेत अशी, तर ते काय विचारू नका, त्याचं मी आता वर्णन करत नाही आणि आपल्याला ते नको आहे, जाऊ द्या असू द्या. पण आपल्याला एकच करायचं आहे, तुकाराम महाराज सांगताय, जो दिसत नाही ना त्याला तुम्ही पकडा काय, जलत जलता जलत नाही, तुटता तुटत नाही काय, असा जो भगवंत निर्गुण निराकार भगवंत आहे त्याचा शोध लावा. मग त्याचा शोध लावण्यासाठी ही आपली चेरभावंड पंड आपल्या आळंदीच्या आपले पांडुरंग आणि विठाई आपले त्यांच्या एक कथा सांगायला गेला विठ्ठल पंतांच्या, तर भरपूर काम होते आपल्या टेकडे. आपल्याला पाहिजे तेवढं काढून घ्यायचा, वेळ पण कमी आहे, ज्याचा आपल्याला तुकडा काढून घ्यायचा, आपल्याला जीवाला लागेल तेवढं घ्यायचा, भरून घ्यायचा, त्याच्यावरती आपल्याला घ्यायचा नाही. तर ती त्यांच्या ते हे होऊन गेले होते, संन्यासी होऊन गेले होते विठ्ठल पंत, आणि संन्यास झाल्यानंतर ते संन्यास त्यांनी त्याग केला. तिथे त्यांना गुरुच भेटलं आणि मग ते सांगितलं, बाबा रे तू लग्न केलंयस आणि आता संन्यासी कशाला होती, नाही परत जा तुला. मग तो परत आपल्या प्रपंचामध्ये आलाय. त्यांचं गावकरी कसे असतात हे सगळ्यांना आपल्या माहितीच आहे. म्हटलं काय चांगलं काय आपल्या कानावर आलं तर त्याची प्रसिद्धी आपण करणार नाही काय, आणि वाईट जर कानावर आलं ना, वाईट काय घडलेलं तर ताबडतोब फोनावून, आता तर फोन झाले तरी पण ते गावोगावी सगळी बातमी पत्रकार कमी देतात, पण त्यांच्यापेक्षाही लवकर जाते. आणि चांगल्याची बातमी लवकर जात नाही पण वाईटाची जाते. आता ही बातमी परत त्या विठ्ठल पंत आल्याच्या नंतर ही बातमी त्यांना कळली गावकऱ्यांना, अरे आज संन्यास घेऊन गेलेला हा ग्रस्त हा परत आला, त्याला आता गावामध्ये एंट्री नाही, त्याला गावामध्ये घ्यायचं नाही. गावात आल्यानंतर त्याला पाणी नाही, काय नाही काय तिथे द्यायचं नाही, सर्व त्याचा मोकाट्याने बंद करू लागला. असं होत असताना प्रपंचात आल्याच्या नंतर त्यांना 4 मुलं झाली, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. ही 4ही भावंड आहेत. ही 4ही भावंड तुमच्या हृदयातच आहे. ही 4ही भावंड तुमच्या हृदयात आहे. जोपर्यंत म्हणजे अहंकाराचा नाश करीत नाही, अब तेज वायू गगन काय, काम क्रोध मद मच्छर हे तुमच्या विकार तुमच्या हृदयामध्ये आहे, त्यांचा जोपर्यंत तुम्ही नाश करत नाही तोपर्यंत तुम्हाला निवृत्ती दिसणार, तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज दिसणार नाही, तुम्हाला मुक्ताबाई दिसणार नाही. कारण ते जड विकाराने ते गोळून दिलेलं आहे. तर त्याच्यासाठी हे निवृत्तीनाथ आहे. जोपर्यंत आपले चढ विकाराची मला काय अभ्यास नाही, मी जे बोलन तुम्ही, कारण तुम्ही महेशाच्या मूर्ती आहात. कल्पवृक्षा पुढे कनेरेचे झाड आणि समुद्राच्या पुढे थोडा काय, तुम्ही कल्पवृक्ष आहे, तुम्हाला काही जास्त बोलायची काही जरूर नाही. आणि मी कनेरीचे झाड, कनेरीची झाडाचं फळ काढा घेत ना, इकडे टोचतं इकडे, त्याची जात माझी आहे. आणि तुम्ही कल्पवृक्षात, तुम्ही समुद्र आहात काय, आणि मी कोण आहे, घोडा आहे. घोडा किती चालणार हो, आणि कधी चालता जर मी योगाने लावला तर पटकन पडायचा, नको ते घडायचा, ते आपल्याला नको आहे. आपल्याला काय पाहिजे, संत सज्जन ही ह्याच्यामध्ये काय ज्ञानेश्वर माऊली आहेत, निवृत्तीनाथ आहेत. निवृत्ती जोपर्यंत ह्या शरीराची आपली नामाने जी मी नाही आहे, मी जन्माला कोण आलेला नाही आहे, हा कुणीतरी आणलेला आहे, हा कोणतरी घेऊन जाणार. ज्या टायमाला ही वृत्ती आपली होईल निवृत्ती, काय डांबीत गुणांची सरळ मराठी भाषेत सरळ मी सांगतो, डांबीत गुण अवगुण गुण जे आहेत हे जोपर्यंत जायत नाही तोपर्यंत तुम्ही आणि मी नाही ओळखते. सद्गुरु कृपेने सद्गुरु
आपल्या हृदयातच आहे. काय या घुशी पण आतमध्ये आहे, घुशी याच्यामध्ये हे घुसून ना, ही घुशी आता या डोळ्यात दिसतात ना घुशी, ते काय करतात माहिती ना तुम्हाला, डोळ्याने बघतात. अहो जर वर्ष सामान्य जर घरी नाही आलात ना तुमच्या इमारतीमध्ये, तर ती कुठून तरी लागते घराचा पोकरून 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 सगळं नाश करून लागते. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये चढ विकार आहेत, चाय काय काम क्रोध मद मचेर हे याच्यामध्ये आहे. आणि ते काय करतात, आपल्याला निवृत्ती करून देत नाही. आपली जी निवृत्ती आहे घ्यायची ही करून देत नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागतो, ते नामस्मरण करावं लागतो. आणि मग नामाने त्याची असते ते जात नाही, पण नामाचा दबाव पडतो त्यांच्यावर, त्या अवगुणावरती, ते चढ विकारावरती. मग ते चढ होतात, वर मान करायला जातात, पण ते नामाने दबल्या जातात. आणि मग ते एकदा निवृत्ती होऊन जाते आपली. आणि निवृत्ती झाली एकदा का मनापासून शरीराची एकदा निवृत्ती झाली, मग माझं मन माझ्यावर प्रसन्न झालं. काय माझ्यातला असणारा प्रभू मला जाणवायला लागला. मग त्या ठिकाणी असे ज्ञान प्राप्त होतो, ते निवृत्ती ना. आणि हे ज्ञान प्राप्त होतं त्याच्यामध्ये. आणि मग ज्ञान एकदा प्राप्त झाला आपल्याला, आपण म्हणतो काय, वाचावी 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 ज्ञानेश्वरी, वाचावी 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 ज्ञानेश्वरी. डोळापो विपंढरी, डोळापो विपंढरी, वाचावी 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 ज्ञानेश्वरी, वाचावी 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 ज्ञानेश्वरी. ज्ञान होय अज्ञानाची असा वरच ते टीकेला दिलेला आहे. आमच्या माऊलीच्या टीकेलाच वर दिलाय हो, अज्ञानाची असा वर. ज्ञान होय अज्ञानाची असा वर त्या टीकेला दिलेला आहे. ज्ञान होय मुद्दा, मुद्दा म्हणजे माझा का एकदम मूर्ख मुद्दा, काय अति मूर्ख त्या दगडा. आणि ही जर ओळी जरी तुम्ही पाठवली केली ना, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी एवढ्या ओव्या आहे त्या नाही तुम्हाला पाठ झाल्या, त्यांचा अर्थ कळत नसेल. अर्थाविन पोथी वाचू नये, नाक नसेल तर मोती वाचू नये. काय म्हणून सरळ सरळ सांगितलंय, अर्थाविन पोथी आणि नाकाविन मोती. नाक नसेल तर मोती वापरू नये, अर्थ कळत नसेल पोथी वाचू नये. बरं नाही कळलं तरी पण कळण्यासाठी तुम्ही ज्ञानेश्वर वाचलीत ना, तर तो ज्ञान तुमच्यात प्रगट होणार, कारण तो तुमच्यातच ज्ञान आहे. एकदा तुम्ही निवृत्ती तुमची झाली, मग त्या ठिकाणी तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. काय आणि ज्ञान एकदा झाला मग तुम्हाला कुठे जायचं आहे, भगवंताकडे जायचं आहे. कुठे जायचं आहे, मुंबईला जायचं आहे का आपल्या प्रपंचातच राहायचं आहे, तो मार्ग सोपा होतो. तेच सोपान देव. काय आणि एकदा का तुम्ही भगवंताला जायला तुम्हाला धोपट मार्ग भेटला, काय मग तुमची मुक्ती झाली. काय या जगातून मुक्ती झाली. मी भक्त तू देव आयचा करी. काय दावी रूप मदा गोपिकार चरणावरी माता. ते रूप जे भगवंताचं आहे ते मुक्त आपल्याला मुक्त करून देतात. म्हणून ही चारी भावंड आपल्यामध्ये आहेत. आणि त्यांचा जन्म आळंदीमध्ये झाला. आणि आळंदीमध्ये जन्म होऊन आळंदीमध्ये जन्म झाला. आणि ते गावकऱ्यांनी काय त्यांच्यात अवगुण होतं, एवढं त्यांचं छल केलं, एवढं छल केलं. आता म्हणजे इतिहासची कहाणी सांगत नाही सर, आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं आहे. वेळ पण झालेली आहे आणि मी धावतच पळत जाणार आहे, कारण मला काही येत नाही. तर पुढे गेल्याच्या नंतर बघितली आई वडिलांनी काय मुलांची, गावकरी काय ब्राह्मण लोक काय त्यांची स्थिती करताय. खरोखर अंतःकरणापासून मी सांगतो तुम्हाला, ते मी बघितले नाही पण मला आता डोळ्यातून टिपा येतात. त्यांचा जर चारित्र्य मी वाचला किंवा ऐकला कानाने, तर खरोखर एवढं तुमचं आमचं नाही होईल. आपण किती सुखी आहोत. आणि ते अशी गावकरी लोकांनी त्यांना आई वडिलांना संपवायच्या दृष्टीने केले. छेड बघून बाळ झाली काय करायचं,
नाही कोण विस्तव देत, नाही कोण फाटा देत, नाही पाणी आणायला देत, सर्वच बंद करून टाकलं हो. मग म्हटलं आता भगवंताकडे साकडं घातलं, भगवंता आता आम्ही दे त्याग करतो, नको आहे आम्हाला ही बाळांचा हाल बघून आम्हाला राहायचं नाही, पण ते आत्मा आम्ही त्याग करणार किंवा आम्ही देह अर्पण करणार, पण करणार आहुती देणार, पण देणार ती तुझे नामस्मरण करून तुझ्या नामामध्ये देणार. काय आम्ही राहणार नाही हे भगवंतच आम्हाला राहणार. मग विठ्ठल पंताने रुक्मिणी मातेने आपल्या बाळांना रात्रीची झोपवली. मला सांगा त्यांना आईची लेकरं झोपून गेली, कोण माईचे आली मला सांगा सोडून जातील, आणि ती रात्रीची त्यांनी प्रवास घेतला आत्महत्या करायचा, आणि ती गेली गावामध्ये त्यांनी आत्महत्या केला. निवृत्तीनाथ सकाळी उठले, निवृत्तीनाथाने बघितली काय, निवृत्तीनाथाने बघितली आई दिसत नाही, वडील दिसत नाही, काय करायचं. मग त्याने पाठीकडून ज्ञानदेव महाराज उठले आणि महाराज विचारताय दादा आई वडील आई कुठं. मग त्याने निवृत्तीनाथाने आपल्या शक्ती पुरवली, आपल्या डोळ्यातून शक्ती पुरवली, मुखातून नाही सांगितलं, मुखातून नाही सांगितलं, डोळ्यांनी त्यांच्याकडे दृष्टी केली, आणि मग ती दृष्टी केल्यानंतर त्यांच्या हृदयामध्ये ती दृष्टीचं सफलता खाली उतरली काय, आणि उतरल्यानंतर त्यांनी ओळखले की आपल्या आई वडिलांनी इंद्राच आपलं हाल बघून आपलं आत्महत्या केली त्यांनी काय. आता त्यांनी समजलं ज्ञानदेव ते ज्ञानेश्वर महाराज ज्ञानदेव ज्ञानाने भरलेलं काय. आज ते हळूहळू ही दोघं जण उठले, मुक्ताई उठली, सोपाननाथ उठले, सोपाननाथाला सांगितले मुक्ताई म्हणजे आपल्या आई कुठे आहे, आई आपली आहे, तिची पण मग समज घातली. आता तिचा केस करून विचार बरोबर निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वर महाराज त्यांचं तिचं केस विचारायचं. हळूहळू ती रागत लागली काय, अहो ज्ञानाच्याच खाणे ती सोपं त्यांनी मार्ग पकडलेला आहे, आणि विठ्ठल पंतांची मुलं ती, विठ्ठल रुक्माईची मुलं ती, मग ती काय कमी आहे. मग त्यांनी मन केला होये होये रे जन बलकट माझ्या मनावर तो. आता म्हटलं इथे ह्या कलियुगामध्ये ह्या आळंदीमध्ये आपल्याला आता पांघरून राहून जमणार नाही. आपले जे आपल्याला दिलेलं आहे बघून त्यांनी त्याची प्रवृत्ती त्याची गती महती ही जगाला ध्यानच आहे काय. मग हळूहळू रांगत रांगत ती मोठी झाली, आणि मोठी झाल्यानंतर ती फिरायला लागली. तो खाणार काय हो, आणि मग गावातून ते वाडगी घेऊन फिरायचे. पूर्वीच्या त्या खापरा असायच्या मडक्याच्या मातीच्या, आणि ती गावातून फिरायचे, आणि फिरत असताना कोणी थोडा भात भाकरी टाकायची. पण आमच्या दादाने यांनी त्याला काय दान दिले ना, ते इकडं आल्यानंतर माझ्यासारखा बंडी असेल तेव्हा माती टाकायचं त्याच्यात. मला सांगा ते काय थोडाफार टाकता येईल जेवण ते थालीमध्ये, आणि मी येऊन त्याच्यात माती टाकते. मग ती माती फुकायची, बाजूला करायची, जायची, असे करून करून भिकचे मागून मागून दिवस काढले त्यांनी. हळूहळू रांगत रांगत ती मोठी झाली काय. आणि मग मोठी झाल्यानंतर मुक्ताची इच्छा झाली. आता पुढे कथा भरपूर आहेत, पण आपल्याला निर्धारित मार्मिकच विषय घेतो त्यातलं. मोठी झाल्याच्या नंतर मुक्ताईची इच्छा झाली, शिमग्याचा सण आला. दादा काय करायचं, सण आलाय, सर्वीकडे सण होणार आहे, मग आपल्याला पण माझी इच्छा झाली मांड खायची. मांड खायची माझी इच्छा झाली, मग कसं काय करायचं, पण मांड करायचं कशासाठी. मग मुक्ताईने ज्ञानेश्वर महाराज मुक्ताई ही बाजारात गेली काय, आणि बाजारात गेल्यानंतर ते कुंभार होता, कुंभार, आणि त्या कुंभाराकडे गेल्यानंतर ती खापरं मागायला लागली. म्हणजे आपले मडकी पहिले असायचे असे हे करायसाठी मांडे बांधायसाठी, आणि ते मांडे बांधण्यासाठी ती खापरं मागायला लागली. तर ते एक हा होता विसोबा खेटर काय,
खेटर नाही विठोबा ताटी नाव बघा काय त्याचं विठोबा ताटी म्हणजे तो गावचा पोलीस पाटील कसा असतो असा ताटलेलाच असायचा ताटी म्हटल्यानंतर नावच ताटी त्याचं नाव विठोबा पण त्याला गावकऱ्यांनी ताटी नाव दिलं होतं कारण तो ताटतच असायचा मग तो त्या कुंभाराच्या घरी गेला म्हटला हे कुंभारा बाबा यांना काय इथे काय वाटका लोटका इथं काय देऊ नको काय मुक्ताई घरात आल्यानंतर दादाला विचारते दादा नाही काय खापरा आणलं काय तो काही हे करू नको तुला मांडच खायचं आहे ना असं कर मग ज्ञानेश्वर माऊलीने असं घोड्यासारखं असं खाली वाकलं दोन हात पुढं पाठी झोपल्यावरती आणि सांगितलं आता तो असं कर त्याने अग्नी जटाय गरम केला तापवला काय नामस्मराने अग्नी आहे जटाळ आतमध्ये आहे आपल्या पोटामध्ये ते त्यांनी गरम केला आणि म्हटलं आता तू माझ्या मांडीवरती पाटाडीवरती तू मांड भाज आणि ते भाजून घेतलं आणि मग तो विठोबा खेचर आला बाजारातून बघतोय यामध्ये खिडकीतून वाकून बघतोय काय प्रयोग चाललाय तो मग बघितला म्हटला माऊलीच्या पाठीवरती मुक्ताई मांड बांधते तो जरामला आणि आतमध्ये आला आणि मुक्ताईला शरण गेला मग तिने सांगितला अरे खेचर उठ चालू पड काय चालू पड मग त्याला विठोबा ताटी नाव होता तो नंतर त्याचा नाव विठोबा खेचर झाला आणि तो खेचर एक टाइम ह्याच्यामध्ये गेला विठोबा खेचर आवड्या नाथांच्या मंदिरामध्ये गेला काय मग तिथे गेल्यानंतर त्याने नामदेव महाराजांचे असेच मग ती भावंड काही दिवस गेल्याच्या नंतर सर्व भावंड एक ठिकाणी बसली काय संतांचे संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज मुक्ताई नामदेव तुकाराम सकाराम हे सगळं देवांचे तिथे बसले आणि बसल्यानंतर त्यांनी विचार केला आणि मग ते गेले कुंभार काकांना घेऊन त्या ठिकाणी मग मुक्ताई म्हणते मुक्ताईला डाऊटच फुल होता ना हा कच्चा आहे मडका नामदेव म्हणून तिने मग ते सगळ्यांना संतांना घेऊन बसली आणि बसल्याच्या नंतर तिने असं सांगितलं जास्त कच्चा पक्का असण्याची माहिती कुणाला आहे तर काय बोलायला अहो आपले कुंभार मालवणा तर त्यांचा धंदा असतो आहे मडकी बनवायची भाजायची कच्ची आणि पक्की कच्ची मग मुक्ताईने सांगितलं चला घ्या ते तुमचा थालपट आहे ना ते थालपट घ्या काय आणि थालपट घेऊन बघा याच्यामध्ये किती मडकी पक्की आहेत काय कच्ची त्याचं टक 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 ती मुक्ताई गेली कुंभार काका गेलं तर नामदेव काकांचे डोक्यातच फटका पडला मला एकदम लाल झालं अरे मला तुम्ही कच्चं समजताय माझा मडका कच्चा आहे का माझ्या बरोबर देव जेवताई खाताई पिताई काय आणि संगती आम्ही फिरतोय मग म्हटलं असं करा तुम्ही काय मुक्ताईने सांगितलं तू जा आवड्यानाथाच्या मंदिरमध्ये आणि मग तिथे गेल्याच्या नंतर आवड्यानाथाच्या मंदिरमध्ये नामदेव रायांनी बघितले तर तिथे एक दारिद्र्य काय असा ग्रस्त त्या ठिकाणी व्याकुळ होऊन पडलेला आहे त्याचं पाय भगवान शंकराच्या मुलीवरचे आहेत पण त्यांनी काय केलं नंतर वयाने जास्त झालेलं आहे आता आजार पण आहे त्यामुळे त्यांचा काय पाय त्यांना उचलत नसतील आणि पाय उचलत नाही म्हणून त्या पिंडीवरून पाय उचलले आणि इकडे बाजूला ठेवलं त्याला वाईट वाटलं ना नामदेव रायाला अरे शंकर भगवानची ती मूर्ती पिंड आणि त्याच्यावरती हा म्हातारा त्याच्यावरती पाय ठेवून बसलेला आहे मग त्याला वाईट वाटलं म्हणजे त्यांच्या वयानुसार त्यांना उचलता येत नसेल मग त्यांनी उचललं आणि बाजूला ठेवलं आता बाजूला ठेवलं तर तिथं सुद्धा एक पिंडी तयार झाली तिथून उचललं बाजूला ठेवलं तिथं अच्छा 12 ठिकाणी ठेवलं मग त्याला कळून आलं काय मग त्याने पाय धरलं आणि त्या अभंगाच्या पाय
नामदेवरायाने पाय धरलं आणि मग विसोबा किचनने त्यांना अनुग्रह दिला आणि दिल्याच्या नंतर ते परत भगवंताकडे पोहोचले. आता म्हटलं मुक्ती झाली आणि मग भगवंताने म्हटलं आता भगवंत म्हणाले का हे बघूया यांची परिस्थिती म्हणजे परीक्षा घेऊ. मग स्वान रूपी कुत्रा त्या ठिकाणी गेला आणि त्या गपचूप गेल्याच्या नंतर त्या कुत्र्याने त्या भाकऱ्या पकडल्या आणि चालतो काय. आणि मग नामदेवराय म्हणलाय अरे बाबा मी ओळखला तुला, तू नुसत्या भाकऱ्या घेऊन पळू नको, ही तुपाची वाडगी आहे ना ही रुपयाची माऊली
कार्य आहे, ही देवाचे कार्य आहे. जे टायमाला आपण संतांना आपल्या सद्गुरूला चरण लावू देवाची आज्ञा पण दूर होत आणि मग देव बघतो आपल्या मग देवाने ह्याने परिचय घेतली तुपाची वाटी घ्यावंय आणि बाबा जा मी आता तुम्हाला ओळखलं आणि मायावरती लोक ठेवलं. ही संतांची मला सांगायचं ही संतांची कार्य आहे जे अशक्य आहे, जे देवाला करता येत नाही अशक्य आहे, ते अशक्य आहे ते शक्य करून देणं ही संतांची कार्य आहे, अन्य कुणाची कार्य नाही आहे. काय बाकी काय तुम्ही आम्ही करू शकतो सर्व काय सर्व धन आता तिकडे फिरायचं ना आपला पुढे निघायचं काय भरपूर होतं ते सर्व काय तुम्ही करू शकता. पण जे अशक्य आहे जे शक्य नाही ते अशक्य ते शक्य करून देणं हे संतांची कार्य आहे. एक राजा होता दुसरा सांगतो नाही पुढं निघून जाऊया. एक राजा होता आणि त्या राजाला मुली होत्या 5-6 मुली झाल्या आणि मग ते राजाने सांगितलं असं की बाबा असं करा आता मला 5-6 मुली झाली ते आपल्या पत्नीला सांगते आता ही गर्भवती राहिलेली ती आता गर्भवती राहिली ती 7वी मुलगी होती. काय म्हटलं ते राजाने आपल्या बायकोला कळकळती एकदम कडकडून तिला विचार केला होता आता जर ही पुढची मुलगी झाली तर तुझा धड एकीकडं आणि तुझं मुंडक एकीकडं हीच तुझी स्थिती आहे. तिला ढवाला वाढत चालले काय काय करावं आता ह्या ढवांच्या व्यथा सांभाळायच्या का ह्या आपल्या पतीचे जे उद्गार येत आहे काय म्हणते आता काय माझं धड भरवसं नाही. मग तिने भगवंताकडे चाकडं टाकत राहिली भगवंता आता माझी तुझं नारायण आता माझी जी चिंता आहे ना ती भगवंता तुला काय आता माझी चिंता तुझं नारायण काय दिवस गेलं करायचं काय ही ते ढोवायला लागलेलं त्याच्यात झालेली बरकट आणि चिंता करून आणखीन त्याच्यापेक्षा असं करत असत ते गावची सोनीच्या गावच्या पहिल्या सोनी असायच्या आता नाही आता महिना पालटला गेले गे डॉक्टर काय मध्ये तिकडे सोनी काय आणखीन पावडर गोळ्या सर्व काय ते तिकडे होतात पूर्वीच्या नाही पूर्वीच्या सोनीकडं सोनी असायच्या आणि मग झालं होत गेल्यानंतर तिला एकदम अशक्य झाली की मग आधीची सुविनबाई म्हणायला लागली बाई तिची काय एवढी असते आता तुझं डोळ्या होऊन गेलं 5 महिने होऊन आता तू तब्येत सुधारणार मग ते कशी सुधारणार. माझ्या नवऱ्याने मला वाटून दिले की ही जर मुलगी झाली पहिल्या ते 5 आहेत आणि अजून ही झाली तर तुझा मुलगा इकडं झाली इकडं काय मग हे कसं करायचं. मग त्या चिंतेने म्हणजे काय तू चिंता करू हीच तुला चिंता आहे मी आहे ना इकडं. ज्याला वैद्य मिळतो पुरताना त्याचं आयुष्य वाढतो काय वैदी मिले पुरता अच्छा म्हणजे तुमचा आजार पण सरत आला असेल ना तर त्याला नेमकाच त्या टायमाला तिथे तो वैदी भेटतो ते परिस्थिती ही एक वैदीच म्हणून समजा डॉक्टरांनी म्हणून समजा आणि हिने मग काकीला असा सांगितलं तू काय चिंता करू नको तू ज्या टायमाला प्रसिद्धी होती त्या टायमाला मी जे सांगेन ना त्या पद्धतीने तू वागायचं ह्याच्या पलीकडे तू काहीच करायचं नाही. झाली काही दिवसांची डिलिव्हरी झाली तिची सर्व काय रांगायला आता ते काय नवऱ्याला म्हणजे ते राजाला काय माहिती नाही राजा तो काय जगाचा राजा आता तो कशाला येतो त्याला माहिती पडली की मुलगा झाला ते हिने सांगितलं कोणी तू मुलगा झाला म्हणून सांग चल हे ठोकून काय तिने झाली सगळीकडे राजाकडे सगळं आनंद झाला राजाला मुलगा झाला आणि झाली ती मुलगीच झाली होती पण राजाला मुलगा झाला काय. मला सांगायचं काय जे अशक्य आहे हे शक्य करण्याचं काम संत करतात हे मला सांगायचं. काही दिवस झाल्याच्या नंतर आपली असती ती मुलगी रांगायला लागल्या मुलं तो राजा ते मुलीला मुलग्याचे कपडे घेऊन द्यायचे मुलगा झालेला आहे ना मग लहानपणापासून ते मुलग्याचे कपडे चढवत राहिले मुलग्याचा कपडे चढवत राहिल्यानंतर रांगायला लागला ही तर मुलगी आहे मग नंतर ती 15, 16, 18 वर्षाची मुलगी होत चालली. मग राजा म्हटला आता 20-22 वर्षाचा आपला मुलगा व्हायला लागला आता कुठेतरी मुलगी बघूया काय ती रांगायला लागली इकडे तिकडं तिला नामस्मरणाचे याचं त्याचं सांगायचं काय बहु अवघड आहे संत वेटी किंवा संतांच्या कृपेने
भाऊ दुर्लभ आहे संत भेटी हे सर्व काय म्हणजे ती श्रवण करायची आणि ती मुलगी असायची असंच काय दिवसाने ती रांगत गेल्यानंतर ते राजाने विचार केला आता आपल्या मुलग्याचं लग्न करायचं मग तो मुलगी शोधायला लागला आणि मुलगी शोधत असता काय हे मुलीला कळायला लागलं तिच्या कानावर आलं मी तर मुलगी आहे आणि माझा वडील माझ्यासाठी मुलगी शोधते हे कसं काय मग आईला पहिल्या प्रथम आईला विचारलं आई हे काय आहे हे काय चाललंय हे जरा मला सांग आता बाळा तुला मी काय सांगू बाबा तुझ्या वडिलांनी तू जर आता मुलगी झाली असेल तर माझा धड ही सीड एकीकडे काढणार होतो म्हणून ही सुचवलेली मला आयडिया आहे आणि ती आयडिया मी प्रसिद्ध केलेली आहे तू शांत राहा काय मग बघितलं का नाही म्हणलं हे काय वेगळं विचार संत कुळीचे राजा आहे हे काय करतील काय नाही सांगू शकत नाही म्हणून असते ती रांगत ती म्हटले आता इथे काय रांगत काय मजा नाही आपण आता देवाच्या भेटीला नाही तर एकच आता निर्णय घेतला की जायचा आणि आपला सरळ आत्महत्या करायची आत्महत्या करून घेतला का आईला तर असणार मला पण नाही आणि काहीच नाही आणि एवढा जगभर पसारा व्हायचे काही जरूर नाही त्यांनी मला एक निश्चय केला निश्चयाचे बळ तुका म्हणे मग तिने निश्चित केला घरातून निघून गेले आईच्या सांगितलं आता घर सोडून चाललेलं आहे काय गेली मग आळंदीला पोचली आणि आळंदीवरून माऊलींचा दिंडी निघाली होती पंढरपूरला जायला काय आणि मग त्या ठिकाणी त्यांनी विचार केला ती दिंडी अशी चालली होती ज्ञानोबा माऊली वारकरी टाळकरी सर्व काय बेभान होऊन गेलेलं आहे मग ही मुलगी एका वृक्षावरती एक रची घेऊन बसलेली होती काय आणि दिंडी चालली सोळा बघते आनंदाचा पूर आला तिला आणि त्या दिंडीने जाऊन आता शेवट काय संतांना चरण असं तर मी आता आत्महत्या करून मरणारच आहे मग काय करूया आपण संतांना चरण जाऊया काय आणि मग दर्शन झाला मग आपण जे आपले कार्य आहे काय करायचं गोष्टीत आपण करूया मग तिने ती मुलगी धावत उतरली आणि जाऊन माऊलींच्या चरणावरती साक्षात मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर माऊली म्हणतायत आठवटी काय बाळा तू आता उठ ती मुलगी म्हणजे हा कुठल्या धर्माचा आयुष्य आहे आशीर्वाद आहे म्हटलं ह्याच धर्माचा आहे तू उठ बाळा उठ नाही म्हणे मी मुलगी आहे तू बाळा उठ आणि उठली त्या अभ्यंगाच्या
जे जे शिक्षण आहे ते त्यांनी करून दाखवलं माऊलीने काय जनेरी विषमाते देव आमचे संतांचे कार्य आहे. अहो माझ्यासारख्या दगडाला ही गादी दिली या माझ्या महेशाच्या मूर्तीने. मला तिसरीचा अभ्यास तिसरीचा वर्ग आणि मी 17-18 वर्षाचा असताना मी मुंबईला गेलो आणि त्या आपल्या मेलमध्ये मला ठेवली. माझं वय किती 18 पूर्ण नव्हतं आणि अधिकार असा होता की 18 वर्षाची सर्व्हिस पाहिजे आणि कमी कमी 5वीची सर्व्हिस पाहिजे तेव्हा तुम्हाला मेलमध्ये ठेवता येईल. आणि मी तिसरी शिकलेला. माझ्या वडिलांनी इकडून 1 वर्ष वाढून घेतला 1 वर्ग वाढून घेतला सर्टिफिकेट काढून दिली तेव्हा मी तिथे राहिलो आम्हाला. आणि शिक्षण नाही कोणाचा संवाद एकच लागला काय आता संतांच्या संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे बनते. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्या गती भेटते चांगली संतांपर्यंत पोहोचता येतो. पण आम्ही जन्माला आलो ते नास्तिकांचेच विचार करायला लागले. घुसलो कुठेतरी अगदी घुसलो तर चांगलाच घुसलो बाहेर यायला रस्ताच नाही आम्हाला. सगळ्यांना माहिती नाही विचार जास्त बोलत नाही. अहो ते कुठं पुण्य आहे माझ्या गावाची माझ्या भावाची माझ्या आईवडिलांची माझ्या कुलाची म्हणून त्यांनी तिथनं फिरवलं. आणि मला आजच्याला एवढं मी काय जास्त काय मागत नाही. मला नको जे माझ्या आजच्याला या महेशाच्या मूर्ती बघायला मला जो आयुष्य वाढून भेटला तीच माझी खरी संपत्ती आणि ती आहे विभूती मला बघायला भेटत एवढं. आता हे आम्हाला कधी आमच्या आयुष्यात भेटलं नसतं काय ते करायचं सांगतोय. तो परमार्थ कीर्तन कसा करतात त्याला काय मला अभ्यासच नाही मी काय करणार. पण एवढा आणि त्याच्यातून त्या पुण्याने मला सद्गुरू भेटलं काय आणि ते सद्गुरू भेटलं आणि मग सद्गुरूला मी चरण गेल्यानंतर मला एक त्यांनी छंद लागून दिला काय नामाचा छंद लावला आणि मग तो नाम मी घेतलं काय आणि मग ते नामातून मी जरा झालो व्यसन. आता म्हटलं हे काहीतरी वेगळं दिसतंय. एका कसायची बघा गोष्ट कथा आहे काय ते कसायला कळत नव्हतं. एक कसाई होता तो कसाई जन्माला आला होता. कसाईच्या पुढे एक जन्माला आलेला एक मुलगा होता काय आणि तो मुलगा 7वीत जन्माला आला होता. आणि तो 7वीत असताना काही दिवसाने तो रांगत कसाईच्या पुढी 7वीत मुलगा कधी काय येतो काय कोणी सांगा. कसाई जातीचा कसाईचे कार्य कर्म काय आहे ते मला माहितीच आहे. आणि त्याच्या पोटी एक 7वी कृतीचा मुलगा आला कर्मानुसार तुका म्हणजे नाणे केली कर्मे आम्ही. आता मी जरा कर्माकडे फिरलोय माझे कर्म काय होते त्याच्याकडून फिरलो. आता ते कर्म करत असताना त्याच्या पोटी 7वीत मुलगा आला आणि 7वीत मुलगा आल्याच्या नंतर तो रांगत तो भजन पूजन कारण तो 7वी काही वृत्तीच असते. जरी तो कुठल्या कुलात आला कुठं आला तो ते मागील जन्माचा तो वारसा असतो मागच्या जन्माचा. आणि मग तो आजचे भजन पूजन कीर्तन करायला लागला श्रवण भक्ती सर्व काय करायला लागला. आणि करत असताना रांगत मोठा झाला आणि मोठा झाल्याच्या नंतर 17-18 वर्षे जवळला आला. आणि मग तो कसाही सांगतोय बाबा रे तो आता हे काही मी लहान होतात ना तेव्हा मी तुला काहीच बोललो नाही. पण आता आपल्या धर्मामध्ये हे चालत नाही काय नामस्मरण चालत नाही. तू हे जातोय आतापर्यंत तुला मी सांभाळला पण आता तुला सांभाळत नाही. लास्ट वॉर्निंग देतोय उद्यापासून कीर्तनाला प्रवचनाला हरिपाठाला कुठेच जायचं नाही काय. तुला फक्त मी व्यवसाय धंदा करेन तोच करायचा त्याच्यातच राहायचं त्याच्यापर्यंत करायचं नाही. जर केलं तर तुझा मी विपत केल्याशिवाय राहणार कारण माझी जातच कसा आहे. मग तो म्हटला ठीक आहे काय मला तो लागला छंद नामाचा लागलेला आहे. मी तर माझी आवड माझी इच्छा मी पूर्णच करणार. मग काय तिचा शालिग्राम त्याला मला सांगायचं काय मी कोण होते त्याची मला माझ्यावरून सांगते का शालिग्राम त्याला प्रगट झालं काय. आणि तो शालिग्राम भगवंताने प्रगट करून त्याला दिला. तो उचलला तिथे दरवाजाच्या आतमध्ये टाकून ठेवला. आता त्या कसाईच्या मुलाला त्याची काय
ओळख नाही जाणीव नाही हे काय आहे म्हणतो समज दगडच आहे. परंतु ते अतिथी जातात भिक्षा मागणारे दान मागणारे ते गोसावी फिरतात अतिथी त्यांनी ओळखला काल मी गेलो ते ह्याच्या घरी तो शालिग्राम पडलेला आज जाते त्याच्या घरी पडलेला आहे. हा त्याचा वापर करत नाही त्याची पूजा करत नाही. मग ते एक दिवशी त्याने विचारला बाबा रे हा शालिग्राम जो हा तुझ्या घरात आहे हा तू ह्याचा भजन पूजन किंवा त्याचं काहीच तू करत नाही तू पडलेला तिथं आहे तू दे ना मला काय तो शालिग्राम मला दे. आता तू सात्विकांची संत उदार उदार भरले आनंदानं पोटात तो पटकन बोलला बाबा तुम्ही घेऊन काय तो घेऊन तो कसा तो भिकारी घेऊन आपल्या घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर त्याची पूजा केला आणि ठेवून दिला. रात्रीचं त्या गोसावड्याला ते शालिग्राम झोपून देणार. हे बाबा उठ मला ते कसायच्या घरी नेऊन दे. हे बाबा उठ मला ते कसायच्या घरी नेऊन सोड. आता कसायच्या घरी सोड म्हटल्या तरी त्याला झोपून दिलं नाही. सकाळी उठलं तो अतिथी आणि त्याने तो ते शालिग्राम घेतला आणि त्या कसायच्या घरी नेऊन दिला त्या मुलाच्या जवळ. मग त्याने ओळखला काय जी तसं काय म्हटलं आता वडिलांनी ते वॉर्निंग दिलेलीच आहे. आता आपला सरळ निघायचा निघालो ते जेव्हा घरात तुझे आता तो घर सोडून चालला भगवंताला भेटायला. चालत 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 जात असताना त्याला एक अरण्य भेटला. असा खंडवाल्याच्या घाटापर्यंत गेला आणि नंतर मग तो अरण्य लागला. अरण्य लागल्यानंतर तिथे एक सावकाराचा धनाढ्य सावकार होता त्याचा घर लागला आणि त्या घरामध्ये जाईपर्यंत त्याला 7-8 वाजले. म्हटला आता तो ग्रस्त एक धनाढ्य सावकार घरातून बाहेर आला आणि आल्याच्या नंतर तो बोलतो बाबा तुम्ही एवढं तेजस्वी दिसताय कारण नामामध्ये शक्तीच तशी आहे. तो भक्ती करायचा आणि त्याच्या त्या लहरी अंगावर सूर्यासारख्या चमकत होत्या. एकदा दिसायला एकदम सुंदर चेहरा पण सुंदर आणि त्याचे जी लव होती नामस्मरणाची लव होती ती अशी चमकत होती काय. आणि मग तो राहिला आणि मग म्हणणार बाबा तू एवढा गोमटा चांगला छिंकुला मुलगा दिसतोय आणि तो आता नको कुठे जाऊ तू राहा जिथे माझ्या इथे पुढे गेल्यानंतर तुला हानी आहे तुझ्या जीवाला. पुढं अरण्यात गेल्यानंतर तुझा घात आहे. तो आजची रात्र गाठ म्हटला कुठे चाललाय म्हटलं मी देवाला भेटायला म्हणते. मग म्हटलं देवाला चाललाय तर तुझा पण आजचे रात्र गाठ सकाळी उठल्यानंतर जा. मग त्याला तिथे गेल्यानंतर पावनं उपचार झाले. आता पावनं उपचार झाल्याच्या नंतर चहा पाणी झाला सर्व काय झालं आणि त्या सावकाराची बायको ज्या टायमाला पायनी चहा पाणी घेऊन आली तेव्हा तिची हातापायाची तळमळ चालली काय. आता तळमळ चालत असेल त्याने विचारलं बाबा आपलं अतिथी आलेलं आहे त्यांना तू चहा पाणी घेऊन ये. आणि ती घेऊन गेली चहा पाणी आणि ते बघितलं ना त्याचे सगळं काय अंगाचा अभाव काम क्रोध हे होतं ते त्याचं एकदम जवळून निघाले. आता निघाल्याच्या नंतर जेवण खावण जे नेहमी 2 भाज्या करायची तर तिने 4-5 भाज्या केल्या. आता त्या भाज्या केल्याच्या नंतर अति रात्री जेवण झाल्यानंतर झोपलं. तो पाहुणा आलेला तो बाहेर विचारा झोपला होता. ही दोघं आत्म झोपली आणि ती तिचं काम वाटण्यात तयार झाल्यानंतर तिने विचार केला की ह्या ग्रस्ताकडून ह्या सत्पुरुषाकडून माझी काम पूर्ण न व्हावी हे तिला वाचना तयार झाली. आणि मग ती वाचना तयार होत असताना तिने रात्री नवऱ्याला झोपून दिलं. 12-1च्या टायमात उठली आणि त्या अतिथीच्या जवळ आली. म्हटले बाबा तू असं कर माझी इच्छा पूर्ण कर. तो म्हटला माते त्याने पहिले शब्द आणला माते हे आमचं कार्य नाही आहे. मी देवाला भेटायला चाललेलं आहे. हे माझ्याकडून होणार नाही. हे तुझ्या नवऱ्याकडून कृत्य होईल. नाही म्हटली. मग ते झाली दोघांची झडप. झाल्याच्या नंतर सकाळ उठली. मग तिला असा अंदाज आला कारण बायकांच्या गुडघ्यापर्यंत अक्कली असतात त्याच्यावरती नाही. त्याच्यावर भरपूर काय आपण बोलू शकतो. दृष्ट आहेत प्रमाण आहेत सगळे काय पण आपल्या तिकडे जायचंच नाही. मग तिने आणि वेळ पण नाही तर मग ती गेली काय परत म्हणजे आपल्या नवऱ्याची त्याला भीती आहे. मग ती घेता कोयताळा काय कोयता घेताना मानव करता धड एक शिरी ती निघून परत त्याच्याजवळ आली. आता जी तुझा भय होता भीती होती ही सर्व काही काढून टाकली. काय ठेवले नाही. आता तू बिनधास्त राहा
नाही नाही म्हटलं. सकाळ उजाडला जिकडे तिकडे चावडीवरती गेल्याच्या नंतर नाही त्याची पत्नी म्हटले आता काय आपल्याला काय ओझ करणार नाही आणि काही नाही. मग ती सरळ उठली आणि गेली. कुठे गेली ती? चावडीवर गेली. चावडी गावून पोलीस पाटलांना सगळ्यांना सांगितलं ना एक माझ्याकडे अतिथी आलेला आहे, त्याने माझ्यावर जबरदस्ती केली आणि माझ्या नवऱ्याचा घात केला आणि माझ्यावर जबरदस्ती करत होता. माझ्या नवरा आडवा आला म्हणून त्याने घात केला आणि घात केल्याच्या नंतर मला सांगायचं एवढा दोन्ही हात सोडले आणि दोन्ही हात सोडल्यानंतर लाला गोरा करत त्यांनी चावडीवाल्यांनी निर्णय दिला की गर्दाने जोडली दोन हाताने ह्याचे दोन हात तोडून टाका. दोन्ही हात तोडल्याच्या नंतर तो लाला करत करत चालला. चालत असताना भगवंत भेटलं आणि म्हणतो बाबा तू कुठे चाललाय? मी देवाला भेटायला चाललोय. तर मग देवाला भेटायला चाललं तर मीच देव आहे, मग तूच देव आहे. मग मला तर आता पुढचं काय मला बोलायचं नाही. मला एवढंच तुला विचारायचं आहे, माझ्याकडून कृत्य काही न होता माझं दोन हात काढायला कारण काय? मग तेव्हा म्हटलं देवाने जे डोक्यावर हात ठेवला. मग त्याची जन्मकुंडली निघायला लागली वरून. म्हटलं बाबा तू मागील जन्मात कोण होता? म्हणे मी मागील जन्मामध्ये एक ब्राह्मण होतो. मग तू कुठे चालला होता? तर मी मंदिरमध्ये चाललो होतो देवाची पूजा करण्यासाठी. आणि पूजा करत असताना ते कसायाने गायला दोन हात लावले. हो मग आता कसायाने तुझं हात तोडलं काय? हे काय ते अवघड नाही. तुका म्हणे ना आम्ही केली कर्म भोगी, आम्ही जी कशी आपण कर्म करू ती भोगायची. मग तो चरण गेला तिथे आणि गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं का बाबा ती गाय होती ना ती ह्या जन्मामध्ये त्या कसाईची धनाड्या सावकारीची पत्नी आणि तू जो ब्राह्मण होता काय तो ब्राह्मण गाय अडवली म्हणून त्या सावकाराने तुझा हात तोडला. संत सज्जन दिल्लीच्या एका दिल्ली नव्हती एका नाही आता ते कथाकडे शिरलो त्याचा मोठीच होईल. मग ठीक आहे की भिल्लीने मी आता शॉर्टकट घेतो. हे भेटलं मातंड ऋषीच्या एक भिल्ली नव्हती. ती भिल्लीने आपला भगवंताला भेटण्यासाठी ती निघाली. काय तिच्या लग्न होतं. ते लग्नामध्ये काय करत असताना लिंक चुकले तर झाला संपला जाणार. ते पूर्वी भिल्ल्याच्या घरी असे नियम होता की लग्न करते वेळी आहुती द्यायची बकऱ्यांची काय तेव्हाच लग्न होत असायचं. आता ते लग्न होती वेळी वडिलांनी 10-12 बकऱ्या आणले त्या मुलीचे लग्नाला छाबरीच्या लग्नासाठी. मग छाबरीने विचारलं हे काय आहे? तर म्हटलं हे आपली परंपराच आहे. आपल्या लग्नामध्ये 12 बकऱ्यांची आहुती द्यायला लागते तेव्हाच लग्न होतो. मग ती निघाली. म्हटलं हे काय बरं नाही, माझं लग्न करणार माझा हित करणार आणि एवढे लोकांचं एवढ्या जनावरांचं निष्कामी त्याचं जीवनाचं पाप करायचं एवढं डोक्यात माझे येणार हे नको आहे. मग ती निघाली वेगाने त्या अगदी जंगलामध्ये गेली आणि ती कुठे जाऊन बसली. एक घोड्याची हे होती घोडे मेलेले टाकले किंवा घोडे तिथे संडास करून टाकलेला घोड्यांचा काय अशा ठिकाणी जाऊन बसली. त्या ठिकाणी का ती बसली तर तिला माहिती आहे जर मला हे शोधायला तर गावकरी येणार मग भेटणार. पण ती दुर्गंधी जी आहे ह्या दुर्गंधीचा वासामुळे तिथं कोणी येणार नाही. अशा ठिकाणी ती जाऊन बसली आणि बसल्याच्या नंतर काय तिचं कर्म चालू केला तिने. काय कर्म तिचं चालू केला ते रात्रीची फिरायची काय. आणि रात्रीची फिरत असताना ती एक ऋषींच्या मातंड ऋषीच्या अरण्याकडून ती फिरायला लागली. तिथे एक पर्णिकुटी दिसली आणि मग ते मातंड ऋषी काय त्याची म्हटलं आता हे इज्जत करायची याची आपल्याला पूजापाठ करायची आणि ह्यांची सेवा करायची. मग ती रात्रीची अगोदर
ते सेवक मातंडीचे ऋषीचे सेवक फक्त उठायच्या अगोदर ती नदीवर जायची, नदीपासून झाडू मारत आपल्या त्या पर्णकुटीपर्यंत जायची ही सेव आणि फुलं झाडाची पूर्ण जंगलात फिरून झाडांची फुलं आणून ती राहत रांगोळी टाकायची. आणि त्याच्यात करत असताना हे प्रयोग काही दिवस गेल्यानंतर हे काय चाललंय, हे कोण करतंय, हे कोण करतंय असं करत असताना ते हे होतं मार्तंड ऋषीला ही खबर आपल्या शिपाईने दिली की आपल्या वाटेला कोणतरी साफसफाई करताय. साफसफाई केल्याच्या नंतर कणा रांगोळी घालताय आणि असं कोण आहे ते काय भेटत नाही, आम्ही उठलो तर आमच्या अगोदर जात आहे. हे ग्रस्त कोण आहे स्वतः मग एक दिवशी त्यांनी पारा ठेवला. मग ती माता ही शबरी एक दिवशी त्यांना सापडली. आता सापडल्याच्या नंतर मग काय झाले ते मातंड ऋषीने तिला बोलवून घेतली आपल्या अरण्यात. म्हटलं बाबा हे बाय हे कसं काय, तू म्हटली माझं लग्न करण्यासाठी 12 बोकड्यांची आहुती द्यायची, ते मला पसंत आले नाही म्हणून मी घर सोडून तुमच्या सेवेसाठी आलो काय. आणि सेवेसाठी आल्यानंतर म्हटलं तुमचं दर्शन झालं मला. आता मग तिला सांगितलं तू सेवा करते ठीक आहे, तुझा प्रभू राम तुला भेटा येतील काय. मार्तंड ऋषींनी मला काय सांगायचं संतांच्या मध्ये किती पॉवर आहे ही मला थोडीशी सांगायचं. लिमचुपटे आता माझी पण मी धावतोय. मग मार्तंड ऋषींनी सांगितलं ठीक आहे तू तुझ्या पर्णकुटीत राहा, त्या ठिकाणी प्रभू राम येतील, तुझा उद्धार करतील, तुला मोक्षाला नेतील, तुला जे जे काय पाहिजे तुझी विजय असेल पूर्ण करतील. मग काळाने अवतांची ही कमी आली म्हणजे आयुष्य संपत आला कुणाचा मार्तंड ऋषींचा. आणि मार्तंड ऋषींचं आयुष्य कमी होत असताना म्हटलं आपली शबरी आहे तिला जाऊन आशीर्वाद देऊन येऊया म्हणून ती धावत आपले पर्णकुटीमध्ये गेले मार्तंड ऋषी. आणि म्हटलं आता थोड्याच अवधीमध्ये माझा देह जाणार आहे, तू मग म्हटलं तुमचं देह गेल्यानंतर मला कोणाचा आधार आहे, मी काय करणार, तू काय चिंता करू नको, तुला प्रभू राम येतील. मग म्हटलं मी येतील ते आता कधी येणार, काय येणार, कसं काय येणार, आणि तोपर्यंत माझा सांभाळ कोण करणार. म्हटलं ते बघ मी ते विभूती टाकून ठेवतो, ही लक्ष्मीचे रेषा टाकून ठेवतो आणि ह्याच्या आतमध्ये तू येईल, त्याचा भंग होईल, तुला काय ते कुणाचा त्रास होणार नाही, हे माझं वाक्य आहे काय. मग काही ते विलीन झाले भगवंता रूपी झाले. आणि काही दिवसांच्या प्रभू राम ती मग रामाचं ध्यान करायला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय आणि परंतु नाचवले हे कोण नाचवते, शबरी आपल्याला नाचवते. भगवंताचा त्या नामामध्ये प्रभू रामाचं ध्यान करत असं काही 80 वर्षे गेले त्यानंतर प्रभू राम त्या ठिकाणी आले. आणि मग आल्याच्या नंतर ही तर गोसावडी जाऊन बसलेली होती. मग म्हटलं माझ्या प्रभूला काय द्यायचं, माझं प्रभू आले. मग तिथून ती प्रभूचं भजन आणि रानावनामधून फिरून गोला आणून ठेवायची, चावायची स्वतः उष्टी, आणि गोड असेल त्याचा एक भीक मारून ठेवा, आंबट असेल त्याचा एक भीक, असा करत सर काही दिवसांनी प्रभू राम आले त्या ठिकाणी. आणि राम आल्याच्या नंतर रामाने आलिंगन दिलं. आता म्हटले आलिंगन दिल्याच्या नंतर ते म्हटले माझे प्रभू राम आले, आता याची पूजा कशाने करायची. मग नाही तिकडं ताट, नाही वाटी, नाही तांब्या, नाही काय. मग तिने प्रभू रामाला दगडावरती बसवलं आणि दोन्ही हात असं ठेवलं चरणाखाली, आणि डोळ्यातून तिच्या आनंदाचे अश्रू येत होते. आणि त्या अश्रूने प्रभू रामाचे पाय धुतले जात होते. आणि मग असं करत असताना त्याने ते थोर प्रेमाचा भुकेला आणि तो भगवंताला तो कमी पडलेला होता. तो भगवंताला ते चाबरीचा धाव भेटला आणि तिथे त्यांनी धाव घेतली. आणि धाव घेतल्यानंतर पूजापाठ झाली. आता म्हटलं शबरीला विचारला, शबरी आता तुझी काय विचार.
तर त्यांनी सांगितलं नको नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव. मला काय नको आहे काय मला मी भक्त आणि तू देव आणि ते तू तुझ्यासारखाच करून घे काय हे अभंगाच्या संतवेना प्रार्थना ज्याने जीव दिला दान त्यांचा भजन करूया. गोपाळ